हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं रात्रीचं रुटीन. मी रात्री माझा किचन कसा आवरून ठेवते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून सकाळी आपल्याला किचनमध्ये गेल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे आणि काम करायचं पण मन झालं पाहिजे. मी रोज रात्री किचन छानपैकी आवरून ठेवते. किचन ओटा, गॅस, शेगडी घासून पुसून ठेवते. चांगलं कोरडा करून ठेवते ओटा मी, नाहीतर मग पावसाळे दिवस आहेत ना, नाहीतर घाण असा कुबट वास येतो. म्हणून किचन नेहमी स्वच्छ ठेवायचं असतं. किचन स्वच्छ ठेवलं की झुरळ पण होत नाहीत आणि दिसायला पण छान दिसतं किचन. असं म्हणतात की किचन हे आग्नेय दिशेला असावं वास्तूप्रमाणे. माझं किचन हे बरोबर आग्नेय दिशेलाच आहे आणि आग्नेय दिशा जर शक्य नसली तर वायव्येला असलं तरी चालतं, उत्तम मानलं जातं. आणि स्वयंपाक करते वेळी आपलं तोंड हे पूर्व दिशेला असावं. माझं किचन बरोबर वास्तूप्रमाणेच आहे, त्यामुळे काही मला टेन्शन नाही एवढं. काही जण किचन ओटा हिरवा, पांढरा किंवा करड्या रंगाचा करून घेतात, पण माझा किचन ओटा हा काळ्या रंगाचाच आहे आणि तो स्वच्छ करायला पण बरं पडतं आणि दिसायला पण छान वाटतं, म्हणून मी काळाच ठेवला आहे. बाकी काही मी त्याच्यात बदल नाही करून घेतला आहे, जसं आहे तसंच ठेवलं आहे मी. किचनच्या बाजूला काचेचं शेल्फ बसवलेलं आहे. दर 8 दिवसांनी साफ केलं तरी ते चिकटच होतं, कारण आपण रोज काही ना काही फोडणीला टाकत असतो. त्यामुळे त्यावर तेल, धूळ साठते आणि मग ते काचेवर ठेवलेले डब्बे, ते काचेचं शेल्फ चिकट होतं. जर ते वेळेच्या वेळेस आपण स्वच्छ नाही ना केलं तर ते खूप घाण होतं आणि मग ते स्वच्छ करायला अवघड जातं. म्हणून मी ते रोजच्या रोज स्वच्छ करते, जेणेकरून ते चिकट नाही झालं पाहिजे. किचनमधलं बेसिन पण स्वच्छ ठेवलं पाहिजे, कारण आपण ते रोजच्या रोज वापरत असतो ना. ते घासून व्यवस्थित ठेवलं ना तर छान राहतं आणि मग ते दिसायला पण छान दिसतं आणि घाण वास पण येत नाही तिथनं. मग ते रोजच्या रोज स्वच्छ ठेवलं पाहिजे. किचन म्हणजे आपल्या बायकांचा आवडीचा विषय, कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अर्धा दिवस आपला किचनमध्येच जातो, कारण जास्तीत जास्त काम आपली किचनमध्येच असतात. सकाळी उठलं की चहा, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण म्हणेपर्यंत 11 वाजतातच. म्हणजे आपला अर्धा दिवस किचनमध्येच जातो बायकांचा. माझं किचन तसं खूप मोठं नाही आहे, 7x8चंच आहे, जास्त मोठं पण नाही आहे. त्यामुळे जास्त काही ठेवता पण येत नाही किचनमध्ये. जेवढं आहे तेवढ्यातच ॲडजस्ट करावं लागतं. किचन हे घरातील महत्त्वाचा भाग आहे आणि ते नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. किचन स्वच्छ करून ठेवलं ना की दिसायला पण छान वाटतं आणि किचनमध्ये गेलं की आपल्याला प्रसन्न वाटतं. माझे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. किचनमध्ये भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी एखादी खिडकी नाही तर दरवाजा असलाच पाहिजे.